हे हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. ॲक्च्युली आहे ना, आज सकाळी खूप जास्त घाई गडबड होती, त्यामुळे ना म्हटलं चला असंच ब्लॉग स्टार्ट करूयात. आणि आज सकाळी सकाळी ह्यांची डिमांड होती की मला मेथीचे पराठे खायचे आहेत, त्यामुळं म्हटलं चला इन्स्टंट असे पटकन झटपट बनणारे मेथीचे पराठेच करावे, म्हणजे माझाही स्वयंपाकाचा ताणसुद्धा वाचेल. आणि त्यानंतर आहे ना, आज आहे ना बाहेरसुद्धा जायचं होतं. आज पूर्ण दिवस फिरण्यासाठी जाणार होता. जसं मी ना काही दिवसांपासून मिनी ब्लॉगमध्ये सुद्धा सांगते की आमच्या दोघांचं फिरणं भयंकर वाढलं आहे. पण आता एकदा ह्यांचं आणि माझं रुटीन बसलं की मग काही टेन्शन नाही. कारण की ॲक्च्युअलमध्ये ना आता काय फिरण्याचं कारण आहे, म्हणजे ना घरामध्ये एक लग्नसुद्धा आहे, त्यामुळे ना सारखं फिरणं होतं आहे आमचं. त्यामुळे मग म्हटलं की चला जे काय आहे ना ते पटपट आवरून घ्यावं आपण सुद्धा. आणि त्याचबरोबर आहे ना आता खूप सारे छान छान व्लॉग्ससुद्धा येणार आहेत तुमच्यापर्यंत, कारण की आमच्या घरामध्ये एक लग्न आहे. त्यामुळे म्हटलं चला पलीकडे पाणी तापतंय तोपर्यंत चहा नाश्त्याची सोय करून घ्यावी, नंतर आंघोळ केली की लगेच नाश्ता करून लगेच निघता येईल. त्यामुळे आणि मी पारुशी होते, त्यामुळे मेन तर मी तुम्हाला तोंडसुद्धा दाखवलं नाही. आणि नंतर म्हटलं की जेव्हा चहा नाश्ता होऊन जाईल ना, जेव्हा नाही का सगळं रेडी वगैरे होईल तेव्हा आपण दाखवता येईल. त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि लगेच ना चहा पित होते तोपर्यंत ह्यांची लगेच डिमांड आली की अजून मेथीचे पराठे नाही का झाले. मग पटपट ना चहा पिला आणि लाटले पटपट पराठे आणि त्यांनाच फर्स्ट सर्व केला. आणि त्यांना खूप जास्त आवडतात मेथीचे पराठे. ॲक्च्युअलमध्ये भाजीपेक्षा पण जास्त त्यांना मेथीचे पराठे आवडतात आणि खरंच खूप छान टेस्टला झाले होते. आणि एक माझ्याकडे ट्रिक जी मेथीच्या पराठ्यांना चव जास्त येते. तर आहे ना तुम्ही जेव्हा केव्हा मेथीचे पराठे करसाल ना, तर त्यामध्ये ओवा आणि बडीशेप टाका. खरंच खूप छान लागते टेस्ट आणि जरासं युनिक पण, नाही का. नेहमी त्याच स्टाईलने खाण्यापेक्षा ना जरासं असं जरी खाल्लं ना तरी चालेल. आणि मेन तर आहे ना मी हळद आणि चटणी नाही टाकत कधीच. लसूण आणि मिरचीचा जो ठेचा असतो ना तोच टाकते मी नेहमी पराठ्यांमध्ये. आणि त्यानंतर आता आम्ही निघालो होतो फ्रेश वगैरे होऊन. धनकवडीला. हो, आम्ही चाललो धनकवडीला. आणि घरातून ब्लॉग म्हणजे मी सकाळी स्टार्ट केला आहे आणि त्याच्यानंतर आता डायरेक्ट शूट घेते. चला मग आपण बघूया कुठे कुठे जातोय, तिथे जाताना तुम्हाला दाखवतो. सो स्टे ट्यून. आम्ही तुळजाभवानीचं दर्शन करून बसलो इथं थोड्या वेळ आणि त्याच्यानंतर निघणार आहे धनकवडीला जायला. खंडोबाचं इथं पण दर्शन घेतलं. तिथलं काही छोटं मोठं शूट आहे ते दाखवलं. तिथं भरपूर अशी गर्दी होती ना त्यामुळे. आणि आता धनकवडीला जातो आणि डायरेक्ट तिथलं शूट दाखवेल मी. जाताना काही घडलं तर ते सुद्धा शेअर करतेच. धनकवडीवर येऊन झोपलोय. धनकवडीवरून आलो आणि आम्ही दोघं सुद्धा झोपलो होतो. आता उठते, बाकीचे कामावरते जे काय आहेत ते. आणि कारण की कपडे सकाळी मशीनला लावून गेले होते आणि आता ते वाळत घालायचे, नाही तर उद्या वांदं होईल आमचं. त्यामुळे मग आता कपडे वाळत घालते पटपट आणि मग बाकीचे काही रुटीन आहे जे काय घडतंय ते तर तुमच्यासोबत शेअरच होईल. सो ब्लॉग इथपर्यंत बघत आला असाल तर प्लीज कमेंटमध्ये रेड हॅड करा आणि लाईक करून जावा. सो स्टे ट्यून.
इथे ही पनीरची भाजी आहे आणि आता पटपट पनीरची भाजी झाली की मग झाले सगळे कामं. तर मी निवांत माझी कामं करायला. हल्दी, धने पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि त्यानंतर सगळ्यात लास्ट म्हणजे पावभाजी मसाला. त्यानंतर मिक्स. जे मसाल्याच्या भरण्या होत्या त्या ठेवून देतो. मसाला छान असा शिजलाय आपला आणि मसाल्याला तेल सुद्धा सुटलंय. आता त्याच्यामध्ये ना जे मिक्सर आपण विसळून पाणी घेतलेलं ना ते थोडं टाकायचं, म्हणजे जो सुके मसाले आहेत ना ते अजून छान शिजतात आणि जो पनीरचा मसाला आहे ना त्याला पण त्याचा पण नाही का वास पूर्ण भाजीला लागतो. त्यामुळे जे सुके मसाले आहे ना शिजायला मदत होते पाणी टाकून. आणि त्यानंतर लास्ट अँड लिस्ट, लास्टला मीठ ऍड करायचं चवीनुसार. आणि मसाले शिजलेत कसे हे जर ओळखायचं असेल तर जेव्हा आपण पाणी टाकतो तेव्हा जेव्हा तेल वरती येतं ना तर समजायचं मसाले शिजलेले आहेत. म्हणजे जेव्हा तेल आपलं वरती येईल ना तेव्हाच. तर मी असं समोरासमोर आज बोलून व्हिडिओ शूट केला नव्हता, कारण की आज जे आहे ते सगळं बॅकने दाखवत होते आणि मी त्याच्यानंतर बोलत होते. तर म्हटलं चला आता तुमच्याशी गप्पा माराव्यात छोट्या मोठ्या. तर पनीरची भाजी केलेली, आता जेवण करतो, पटपट भूक लागलेली आहे. मग अशी केलं होतं पनीर रोल, पण त्याने काय एवढं पोट भरलं नाही. म्हणजे आमचं प्लॅन होतं फक्त पनीरची भाजी करायचा, पण त्याच्यानंतर आहे ना प्लॅन चेंज झाला आणि ते म्हटले की जाऊ दे आहे ते ह्याच्यातच पनीर रोल सुद्धा कर आणि पनीरची भाजी सुद्धा कर. म्हटलं ठीक आहे चालेल, आपण दोघंच खायला, कुठं जास्त नाही येत कोणी खायला. त्यामुळे मग छान असं पनीरची भाजी तर रेडी झालेली आहे. एकीकडे भात लावला, बाकीची ऑलमोस्ट कामं डन झालेली आहेत, फक्त भांडे घासायचे आहेत. मग ते जेवण करून लगेच भांडे घासून मग झोपायचं, बस संपला आपला दिवस. त्यानंतर तर मला हे विचारायचं होतं की काय हो आपला ब्लॉग थोडेसे लेट येतात, पण मी ना जसं होईल ना तसा प्रयत्न करते लवकरात लवकर पोस्ट करण्याचा. जेव्हा मला म्हणजे काय होतंय ना, मी ब्लॉग वगैरे स्टार्ट करते पण सकाळची माझ्या मागे इतकी घाई गडबड असते ना, मग मला आहे ना असं इंट्रोडक्शनच करता येत नाही माझं. मग त्यामुळे मला असं कधी कधी वाटतं की यार रोजच काय नाही का आधी दाखवायचं नंतर बॅकने व्हॉइस ओव्हर द्यायचं. त्यामुळे मी थोडंसं आहे ना इग्नोर करत होते, पण आता नाही, आता मी जसे पॉसिबल होतील तसे मी ब्लॉग घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. कारण की आमच्या घरामध्ये एक लग्न सुद्धा आहे, सो तुम्हाला खूप सारे इंटरेस्टिंग ब्लॉग बघायला भेटणार आहेत. त्यानंतर साडी अजून मी घेतली नाही आहे, ते भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्यासोबत पुढे तर मी शेअरच करेन. सो तुम्ही अशाच कनेक्ट राहा. अजूनही चॅनलला आपल्या कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जावा, सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करून ठेवा, म्हणजे माझे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहते. सो ब्लॉग कसं वाटतंय नक्की मला कमेंट करून सांगा. चला आता आम्ही जेवतो आणि मग त्याच्यानंतर
मी व्लॉग संपवते, नाहीतर मी आताच व्लॉग संपवते. शेवटला मी तुम्हाला एक क्लिप ॲड करते. सो चला मग भेटूया आपण उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.